घ्या हो कांचन वहिनी. थँक्यू. बरं का, आता तू प्रोटीन वगैरे असा सगळा खूप डाएटचा वगैरे विचार करत असेल ना? करतो विचार, हो. पण चहा पुढे सगळं फिक असतं. तुम्ही अजूनही अलिबागलाच राहता? होय हो. जाणं येणं शूटिंग होय, वगैरे होय, अलिबागहून? होय, अरे. कधी वाटलं नाही असं अलिबाग मुंबई- इथे हा? आहे. अलिबाग इथे आहे रे. अलिबाग इधर आहे, वा. पण मग असं वाटलं नाही मुंबईत शिफ्ट व्हावं? असं काही नाही, जेव्हा शूट असतं तेव्हा मी मुंबईमध्ये गोरेगावमध्ये राहतो, पण जरा लवकर पॅकअप झालं की पहिले गाडीला स्टार्टर आणि पहिले तो अलिबागचा आमचा रस्ता पकडला जातो. एक फार सुंदर ओळ आहे की उंच उंच उडताना जमिनीकडे पाहत जा, वर्षाकाठी एकदा तरी गावाकडे जा. गावाकडे जाणं फार महत्वाचं आहे, हो की नाही? जितकं आपण ते बांधलेलं राहू तेवढी आपली उंची वाढते असं मला वाटतं. पण घरी जर समजा शाळा घ्यायची झाली तर कोण कोणाची घेतं खरं सांगा? अरे असं काय करतो, हे बघ कसं असतं, नवरा आणि बायको, पती पत्नी याच्यामध्ये अनसेड रूल आहे. हा, पती आणि पत्नी याच्यामध्ये एक बरोबर असतो आणि दुसरा पती असतो. तुझ्या लक्षात आलं? ऐकतेस ना ग? मी आता म्हणणारच होते. हा, तेच म्हटलं तिला. म्हणजे आपण नेहमी चुकीच्याच याच्यावर असतो. खरंय, बरोबर, अगदी बरोबर आहे. पण मगाशी मी म्हणलं लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज, तुम्ही म्हणालात लवली अरेंज. तर कसं काय, म्हणजे कधी आले साहेब आयुष्यात? कॉलेजमध्ये. आपण त्याच्या अगोदर पण लहानपणापासून आम्ही ओळखतो एकमेकांना. अरे हा, म्हणजे आम्ही एकाच एरियामध्ये राहायचो. त्यांचं घर आमच्या घरापासून जवळच होतं. अच्छा, तर असं ओळख होती म्हणजे त्या वा. वेळेला. फारच कमाल. तुमच्यातली खवईगिरीची एखादी आठवण, एखादा अलिबाग मधला फेमस पदार्थ जो तुम्ही एकत्र खायला जाता, किंवा तिथली तुमची काही आठवण? यांनी मला उपासाची मिसळ खायला घातली, जी उपासाची? त्याला भयंकर आवडते. बर, फराळी मिसळ त्याला म्हणजे त्याच्याकडे बघून असं वाटेल हा एकदम छान झणझणीत वगैरे असं काही खात असावा. आडवा हात. हा, हं. पण तो अतिशय गोड खातो, खूप जास्त गोड. पण उपवासाची दही मिसळ एवढी आवडते? हो, अरे मस्त ते लागते छानच, बर. पण तो हा, खूपच नाही. बोल. का बरं? मान्य. एरवी मान्य करत नाही ना? हा. आज म्हणतायत छान लागतं. हा, चांगलं आहे. पण चला, तुमच्यावरती आज प्रेमाचा खटला साहेबांवरती आम्ही भरणार आहोत. हा? त्याच्यावरती काही जरा असे आरोप करायचे प्रेमाचे की बघूया याचं तू कसं आता खंडन करतोय. वाट पाहतोय आम्ही. प्रेमाचा खटला सुरू करूया. आरोपी आहेत देवदत्त नागे. बघा, संसारामध्ये बायको नवऱ्याला अनेकदा पाठीशी घालते आणि त्याचा बचाव करते. जेव्हा बाहेरचे लोक म्हणतात तुझा नवरा आम्हाला माहितीये, तेव्हा बायको म्हणते तुला काय माहिती, तुझ्यापेक्षा जास्त मला माहिती, तू काय मला सांगू नको. इथेही तुम्हाला तेच करायचंय, साहेबांना पाठीशी घालायचंय. आरोप करणार आहोत आम्ही. पहिला आरोप आरोपी देवदत्त नागे यांच्यावरती आहे. आता जे देवदत्त नागे बायकोच्या हातामध्ये घराच्या चाव्या देतात, घर सांभाळायला देतात, ते मात्र किल्ला तयार केल्यानंतर बायकोला म्हणायचे तू लिंबू टिंबू आहेस आणि किल्ल्याच्या भोवताली फिरकू सुद्धा द्यायचं नाही. अरे बापरे. ते खरं आहे की नाही? हा, दिवाळीत जेव्हा, कारण आम्ही एका एरियामध्ये राहत होतो आणि आमची घरं जवळजवळच होती, हा, म्हणजे यांच्या घरावरूनच येण्या जाण्याचा रस्ता होता. हा. तर हा अतिशय उत्तम किल्ला करतो वा. आणि अतिशय देखणा किल्ला बनवायचा. हे आम्हाला माहिती झालं होतं की ह्यांच्या घरामध्ये अंगणातला किल्ला एकदम भारी असतो. हा. म्हणून आम्ही आमच्या वाड्यातली सगळी मुलं हळूहळू जायचो आणि ह्यांच्या आयडियाज काही आपल्याला मिळतात का म्हणून जायचो बघायला. आणि हा ओरडायचा